हीच मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि जातोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. आयुष 11 आणि सीसी चॅम्पियन्स या दोन टीम मध्ये चालू झालेला सामना. सलामीची जोडी मात्र मैदानावरती आहे. मिनार नाटळकर आणि अथर्व भंडारी. आणि या ठिकाणी मात्र मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रबंधक सन्माननीय प्रशांतजी जंगम यांचं शुभागमन व्यासपीठावरती झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मी प्रशांतजी जंगम यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र जो मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा जो मानकरी खेळाडू असेल त्यांना मात्र सन्माननीय विजय शेठ पेंडारी यांच्याकडून VIP कंपनीच्या ब्रँडेड बॅग्स या ठिकाणी मात्र भेटवस्तू म्हणून दिल्या जाणार आहेत. असे अनेक पुरस्कर्ते आहेत. दिलदार मनाच्या व्यक्ती या परळ विभागातून मात्र क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी पुढे येत असतात. त्यापैकीच एक नाव आहे ते म्हणजे विजय शेठ पेंडारी. त्यांच्या माध्यमातून मात्र मालिकावीर, उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट बॉलर या प्रत्येक खेळाडूला VIP कंपनीच्या ब्रँडेड बॅग्स त्यांच्याकडून भेटवस्तू म्हणून दिल्या जातील. तर इथे मात्र स्कोअर जर आपण पाहिला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि दरम्यान 7 धावा पहिल्या ओव्हरमधून आलेल्या आपण बघतोय. सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 हे 12वे पर्व आणि ज्याच्यावरती आहे सर्वांनाच गर्व. दुसरा गोलंदाज. पहिला बॉल यावेळेला मात्र सरळ बॅटने समोर दिशेने खेळलेला फटका आणि समोर जाताना मात्र बॉल एक रन मात्र तिकडे तोपर्यंत धावून काढली गेली आहे. मिनार नाटळकर एक अनुभवी फलंदाज आहेत, एक अनुभवी खेळाडू आहेत. कित्येक वर्ष मात्र साई स्पोर्ट्स परळ या संघासाठी मात्र त्यांनी खेळ दाखवलाय आणि आज आपल्या खेळाचा अनुभव आणि त्या दांडग्या अनुभवासोबत आज आयुष 11 साठी मात्र चांगली कामगिरी करताना, अष्टपैलू कामगिरी करताना. दरम्यान यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा मात्र दोन खेळाडूंच्या मधून मात्र जागा शोधून काढली अथर्वने. दुहेरी दाबेचा फटका मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. पंचांचा निर्णय मात्र येतोय. रुपेश नाटळकर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या सोबत मात्र शैलेश गडेकर आपल्याला पाहायला मिळतात, अर्थात टॉम. संदीप गडेकर, माफ करा, संदीप गडेकर उर्फ टॉम आज खास डोंबिवलीवरून या स्पर्धेसाठी मात्र काल लोणावळ्याला होते. लोणावळ्यावरून आज मुंबईत आणि परळच्या नगरीत या सिमेंट चाळ प्रीमियर लीग साठी ते आवर्जून आलेत. आणि दरम्यान फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलचा पुरेपूर समाचार. बॉल अगदी घरात पाठवले दुपारचं जेवण करायला. आर्यन गोलंदाजी करत असताना मात्र आर्यनच्या गोलंदाजीच्या 3 चेंडूमध्ये 5 धावा जमवल्यात. एक सिंगल मिनार नाटळकर यांच्या बॅटमधून तर 2 दुहेरी धावांचे फटके अथर्वच्या बॅटमधून आलेत. टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 12 धावा. हलक्या हाताने मात्र खेळलाय बॉल. पुश करा आणि खुश रहा. आज आपल्या व्यासपीठावरती मात्र आणखीन एक मोठं नाव इंडियन प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेतून मुंबई इंडियन्स संघाचे व्यवस्थापन सांभाळण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं असे आपल्या सर्वांचे लाडके मित्र सन्माननीय प्रशांतजी जंगम यांचं मात्र व्यासपीठावरती शुभागमन आपल्या या स्पर्धेनिमित्तानं मात्र होतंय. त्याबद्दल मी प्रशांतजी जंगम यांचं मी खूप खूप आभारी असणार आहे. इतक्या मोठ्या लेवलचं क्रिकेट त्यांनी मात्र स्वतः जवळून पाहिलेलं आहे आणि दरम्यान आज या सिमेंट चाळ प्रीमियर लीगच्या निमित्तानं ते आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहिले. त्याबद्दल प्रशांतजी जंगम यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार सुद्धा व्यक्त करतोय. 2 धावांचा इशारा मात्र पंच रुपेशजी नाटळकर यांच्या माध्यमातून. व्हेरी वॉर्म वेलकम मिस्टर प्रशांतजी जंगम. आणि त्याचबरोबर चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाचे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य पप्पू कदम साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन आणि दरम्यान या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होणार. परंतु त्या अगोदर मात्र कॅच सुटलेली आपण बघतोय. जीवनदान मिनार नाटळकर यांना. थोड्या वेळासाठी असं वाटलं षटकार आला, थोड्या वेळासाठी असं वाटलं की कॅच होते, परंतु काहीच घडलं नाही त्या दोघांपैकीच. ओव्हरची मात्र या ठिकाणी समाप्ती होईल. आर्यनने मात्र या ओव्हरमध्ये एकंदरीत 9 धावा खर्च केल्या आणि 2
लालबाग परिसरातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सचिनजी अहिरे साहेब यांचं सुद्धा शुभागमन. मी सन्माननीय सचिन अहिरे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. उपस्थित मान्यवरांना मात्र व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती आहे. 2 षटकांखेरीज 8 धावांच्या सरासरीने मात्र 16 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 16 विदाउट एनी लॉस आफ्टर सेकंड ओव्हर. एक चांगला खेळ मात्र त्या ठिकाणी बघायला मिळतोय. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी केली आहे मिनार नाटळकर आणि अथर्वच्या जोडीने. तिसऱ्या षटकासाठी मात्र आता मयूर गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राइक वरती मिनार, नॉन स्ट्रायकिंग एंडला अथर्व आणि गोलंदाजी मार्क वरती मयूर. स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत संदीप गडेकर. आणि दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 या वेळेला पंच लागू करतील. संदीप गडेकर यांनी आपले दोन्ही हात केले जमिनीला, समांतर धावा आल्या अवांतर. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर आणखीन एक व्हाईट बॉल. या अगोदर आउटसाइड दी ऑफ स्टंप, या वेळेला डाऊन द लेग साइड. आणखीन एक एक्स्ट्रा रन, आणखीन एक अतिरिक्त धाव, आणखीन एक स्वैर चेंडूची घोषणा, आणखीन एक अवांतर धाव. संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा रन्स येत आहेत आणि धावसंख्येचा आकडा मात्र पुढे सरकतोय, तो 18. या वेळेला मनगटी फटका, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. आणि मिडविकेट बाउंड्री लाईन वरून अगदी डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. दुहेरी धावेच्या फटक्यासोबत टीमच्या 20 धावा कंप्लीट होत आहेत. 20 धावांचा आकडा मात्र गाठते ती आयुष 11. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुन्हा एकदा मात्र खोलात टाकलेला चेंडू होता, त्याला खोदून काढलं, झाडाच्या बुंद्याला मात्र बॉल लागलाय आणि मैदानाच्या आत आलाय. तोपर्यंत दुसऱ्याही धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं हँड अँड कोऑर्डिनेशन, चांगलं कम्युनिकेशन, चांगलं ताळमेळ या ठिकाणी पाहतोय आपण दोन फलंदाजांमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावांचा यशस्वी प्रयत्न आणि धावसंख्येच्या आकड्यात बदल 22. या वेळेला मात्र मोठ्या फटक्याची तयारी दाखवली होती. बॅटचा फ्लो चांगला होता, बॅट स्विंग चांगला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली आणि त्याचबरोबर कमी गतीने पुढे गेलाय आणि जाऊन विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने सांगता होते ओव्हर नंबर 3 मधल्या तिसऱ्या चेंडूची. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. या ओव्हर मधून पुन्हा एकदा मात्र मनगटी फटका येतोय कॉर्नर क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सातत्यपूर्ण मात्र या 2-2 धावांच्या फटक्यांसोबत धावसंख्येचा आकडा मात्र चांगल्या स्थितीत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल स्कोर इज ऑन बोर्ड इज 24 विदाउट एनी लॉस. बिनगडी बाद 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्वालिटी क्रिकेट आपण बघतोय. मिनार नाटळकर आज आपल्या दांडग्या अनुभवासोबत बॅटिंग करताना पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर एक ताकदवर टायमिंग वाला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आपल्या उंचीचा, आपल्या कदकाठीचा मात्र खूप चांगला फायदा तिकडे उचलला जातोय तो मिनार नाटळकर यांच्या माध्यमातून. आणखीन एक दुहेरी धावेच्या फटक्यासोबत टीमची धावसंख्या 26, 26 धावा. आणि शेवटचा बॉल, शेवटचाही बॉल, त्यालाही दिशा दाखवली आहे मिनार नाटळकरने. आणि पंचांचा निर्णय मात्र जाणून घेणं गरजेचं आहे. 1 की 2 किती धावा मिळणार? संदीप गडेकर आणि रुपेश नाटळकर आपसात चर्चा करतायत, विचार विनिमय. आणि विचार विनिमयासोबत मात्र 2 धावांचा इशारा आलाय. 2 धावांसोबत 28 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ उपस्थित राहायचंय. आदित्य चव्हाण आणि सचिन पाताडे. आणि 19 धावांवरती रिटायर्ड आउट झालेत मिनार नाटळकर. चांगली बॅटिंग केली आहे, चांगला स्टार्ट दिला आपल्या टीमला. आता शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये
बॅटेड स्ट्रोक केलाय समोरच्या दिशेने आणि बॉल मात्र जमिनीला गुदगुल्या करत निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. लावली आहे फलंदाजाला, बॅट आपटायला लावली आहे फलंदाजाला. मी सन्माननीय आशिषजी कदम यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाजवळ यायचंय. दरम्यान पुन्हा एकदा मात्र कट करायचा प्रयत्न, परंतु पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21. नो प्लस, मला वाटतं पाठीमागे सुद्धा एक रन आली आहे बरोबर. नो +1 आणि यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल. नो +1. फुल टॉस, फ्री हिटचा बॉल आहे. फिल्डर आहेत पाठीमागे, बॉलला पकडलाय, कॅच केलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. 2 धावा या वेळेला घेतल्या जातील या फ्री हिटच्या बॉलवरती. धावसंख्या मात्र आता पुढे सरकते. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 36. आयुष 11. 1 विकेट गमावली. 1 विकेट मात्र त्या ठिकाणी नक्कीच भेट म्हणून दिली मिनार नाटळकर यांनी. रिटायर्ड आउट झाले होते. अथर्व पुन्हा एकदा सज्ज आहेत गौरेशच्या पुढच्या बॉलसाठी. या वेळेला मात्र बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. झाडातून मात्र बॉल डिक्लेअर झोन कडे जाईल का, परंतु बॉल जर मैदानात आला तर धावून धावा तुम्हाला घ्यायच्या आहेत. अशाही 1 मिळणार होत्या. धावून सुद्धा 1 घेतली आहे. 37 रन्स ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक मात्र आता सध्या शिल्लक राहिलेलं आपण बघतोय. चांगला चेंडू. या वेळेला मात्र पिचिंग चांगली आहे. लाईन आणि लेंथ वरती खूप चांगलं कंट्रोल बघायला मिळालं. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर रन कंप्लीट झाली आहे. 38 धावा. आणि स्ट्राइक वर आता शेवटच्या बॉल साठी अथर्व आहे. गौरेश दुतोंडकर आपल्या बॉलिंग मार्कवर, बॉलिंग रनवे वरती. 38 धावा आहेत स्कोरबोर्डवर. आणि या वेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता. पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय. बीमर बॉल आहे आणि त्या बीमर बॉल साठी मात्र या वेळेला नो बॉल आणि त्यावर मात्र 2 धावा धावून काढल्यात, म्हणजे एकूण 3 धावा. हा बॉल हाताळावा लागेल. आणि थँक्यू डीजे, थँक्यू. आणि शेवटच्या बॉलवरती जर षटकार ठोकला अथर्वला तर निलेश भंडारे यांच्याकडून 501 रुपयांचा पुरस्कार असेल. परंतु हा मिस टाइम स्ट्रोक म्हणावा लागेल. बॅटच्या अगदी आतल्या हिश्श्यात बॉल लागून जातोय तो मिडविकेट क्षेत्राकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दुसऱ्या धावेसोबत मात्र टीमच्या 40 धावा पूर्ण होतील. 43, माफ करा, 43 आणि हायएस्ट स्कोर आपण बघतोय या संपूर्ण स्पर्धेतला.
स्टार ऑफ सीसी टॉस जिंकलेली आहे, डिसिजन का असेल? आम्ही बॉलिंग करू पहिली. आणि किती एक्साइटमेंट आहे, कारण आतापर्यंत रुपेश दादा, रुपेश काका, पप्पा आणि सिद्धेश दादा तिघं पण आता सेमीफायनलला पोहोचलेत. आता तुझी टीम फक्त बाकी राहिली आहे. एक्साइटमेंट तर आहे. एक्साइटमेंट तर आहे आणि ही अशी क्वार्टर फायनल सारखी आहे. जो जिंकेल तो सेमी खेळेल. तर आमचा प्रयत्न असेल की आम्ही मॅच जिंकू आणि चौघं आम्ही सेमीफायनल्स खेळू. तर समोरच्या टीमला काय मेसेज देशील, कारण चांगली फाईट होण्याची शक्यता आहे. युवा टायगरने सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला आतापर्यंत. तनिष गाडी, वेट अँड वॉच. तनिष घाडी म्हणजे या खेळाडूने मगाशी ज्याने 2 षटकार मारले त्यालाच सांगितलंय वेट अँड वॉच. तर तनिष लक्ष ठेव. आणि आदित्य, तू टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? म्हणजे तू टॉस ऍक्च्युली हेड मागितलं, टेल आला, तर टॉस तुझ्या बाजूने निर्णय लागला असता तर तुझं डिसिजन काय असतं? मी सुद्धा बॉलिंगच घेतली असती पहिली. आता 2 मॅच आम्ही चेसिंग केली. पहिली मॅच आम्ही हरलो, पण लास्ट मॅचला आम्ही चांगली चेसिंग करून मॅच जिंकलो. आता या मॅच मध्ये तनिषकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत? जसं तनिष लास्ट मॅचला खेळला तसंच त्याला 24 बॉल पूर्णपणे खेळलं, तो स्कोर चांगला आम्ही स्कोरबोर्डवर करू. तर खूप खूप शुभेच्छा आहेत दोन्ही टीमला. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. आणि मी प्रशांतजींना विनंती करेन, प्रशांतजी 2 शब्द फक्त या युवा खेळाडूंसाठी, कारण मुंबई इंडियन्स सारख्या एका मोठ्या संघाचे तुम्ही मॅनेजर आहात आणि एक मोठ्या लेवलचं क्रिकेट तुम्ही आज एक्सपिरियन्स करताय. तर या सर्व युवा पिढीला आणि या सर्व खेळाडूंना नक्कीच तुमचं मार्गदर्शन ऐकायला आवडेल. नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. आभारी आहे. सचिन पाताडे, मोनिश काळे, राहुल गाणेकर, अनिकेत आणि सर्व सिमेंटचा मित्रपरिवार. वर्षानुवर्ष मी ही टुर्नामेंट बघतो आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणात ही टुर्नामेंट खेळता आणि जे यश तुम्हाला या टुर्नामेंटला लाभलेलं आहे ते वर्षानुवर्ष असंच लाभत राहो आणि मनपूर्वक शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच प्रशांतजी. आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपण जाणार आहोत आता. मात्र केले जातील आपल्या उपस्थित मान्यवरांचे. मी सर्वप्रथम तर प्रशांतजी जंगम यांना पुढे येण्याची विनंती करतोय. आपल्या ओम विश्वेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने प्रशांतजी जंगम यांचा सर्वप्रथम आपण एक विशेष सत्कार आज व्यासपीठावरती करणार आहोत. मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रजी पाताडे यांना मी विनंती करेन की आपण सुद्धा पुढे यायचंय. त्यानंतर सन्मान होईल तो चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाचे मात्र कार्यकारिणी सदस्य पप्पू कदम साहेब यांना मी पुढे येण्याची विनंती करतोय. पप्पू कदम साहेबांचा एक विशेष सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. प्रशांतजी कदम अर्थात पप्पू कदम यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. खूप खूप धन्यवाद प्रशांतजी, आपण सुद्धा या ठिकाणी आलात. त्यानंतर सन्माननीय सचिन अहिरे, लालबाग परिसरातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सचिन अहिरे यांना आपण सन्मानित करणार आहोत. ओम विश्वेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने आज उपस्थित मान्यवरांचा हा सर्वांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपण व्यासपीठावरती पार पाडत आहोत. सचिनजी पाताडे यांच्या शुभ हस्ते सचिनजींचा सन्मान होतोय. एका सचिनचा सन्मान एका सचिनच्या शुभ हस्ते. खूप खूप आभारी असणार आहोत सर्वच मान्यवरांचे. प्रशांतजी जंगम, प्रशांतजी कदम, सचिनजी अहिरे, आपलं खूप खूप आभार. आणि आता मात्र जाऊया आपण पुढच्या मॅच कडे, ज्या ठिकाणी मात्र आता हा सामना जिंकण्यासाठी एक भलं मोठं टार्गेट आहे. 44 धावा 4 ओव्हरमध्ये मात्र बनवावे लागणार आहेत. त्या धावांचा पाठलाग मात्र आता ऑलरेडी सुरू झालाय. मॅच थांबवू नका, सन्मान होत राहतील. मॅच चालू राहू द्या. आणि त्याचबरोबर समाजसेवक सन्माननीय अविनाशजी जाधव यांना सुद्धा मी आता या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी या व्यासपीठावरून पुढे बोलवतोय. अविनाशजी आपण सुद्धा पुढे या. आपला सुद्धा एक विशेष सत्कार आमच्या ओम विश्वेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. मंडळाचे पदाधिकारी आज अविनाशजी जाधव यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. खूप खूप धन्यवाद अविनाशजी, आपण सुद्धा या स्पर्धेनिमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार. आणि ऑलरेडी मात्र आता
44 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. तर नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेने, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. चिंग्स चायनीजचा हा स्टॉल पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी सक्रिय आहे. काल आपण सूपचा आनंद घेतलाय, आज आपण वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या नूडल्सचा आनंद तिकडे घेऊ शकता. आणि प्रकाश बांदेकरने जर झेल घेतला तर बाळा कोतकरकडून 200 रुपयांचा पुरस्कार आहे. प्रकाश बांदेकर यांच्यासाठी 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आणि शुभम गोडदेने जर षटकार ठोकला तर नितीश सावंत यांच्याकडून मात्र त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या ठिकाणी जाहीर केला जातोय. आणि पप्प्याने जर षटकार मारला तर 1001 चा पुरस्कार. म्हणजे खेळाडूंवरती पारितोषिकांचा वर्षाव होतोय. ओमकार मसूरकर यांच्यासाठी मात्र आदेश राऊळ यांच्याकडून सुद्धा 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जर त्यांनी षटकार ठोकला. इथे मात्र फलंदाजांच्या षटकारांसाठी बक्षिसं लागतायत. जवळपास जो एक षटकार आहे तो कमीत कमी 2 ते 3 हजारांचा आहे. आणि स्टेप आउटहून खेळायचा प्रयत्न या वेळेला केला गेला. स्टेप आउटचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. अजिंक्य पाताडे आणि भालचंद्र पाताडे यांनी जर या मॅच मध्ये एक जरी कॅच घेतली तर स्टार ऑफ सीसीचे संघमालक सचिन पाताडे यांच्याकडून त्यांना 1001 रुपयांचा बक्षीस. सुंदर फटका या वेळेला शॉर्ट पुल केलंय आणि बॉलला मात्र गुल केलंय. परंतु बॉल मैदानात आलाय. या मैदानात काही घडू शकतं. जर बॉल मैदानामध्ये आला तर तुम्हाला धावा ज्या आहेत त्या धावून घ्यायच्या आहेत, पळून घ्यायच्या आहेत. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावांचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. सलामीची जोडी आपण बघतोय शुभम आणि ओमकार. 1-2-2 5 धावा 3 चेंडू मध्ये आलेत. थांबा जरा ऍडव्हर्टाईज आली आहे. चिंग्स चायनीजचा स्टॉल या ठिकाणी मात्र आता ओपन आहे. आपल्या सर्व खेळाडूंसाठी मात्र आज नूडल्सची व्यवस्था चिंग्स चायनीजच्या वतीने करण्यात आलेली आहे. काल आपण सर्वांनी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे सूप ट्राय केलेत. आज आपल्याला नूडल्स ट्राय करण्याची संधी आहे चिंग्स चायनीजच्या स्टॉलवरती. खूप चांगलं सहकार्य आम्हाला लाभलंय ते स्मिथ अँड जोन चिंग्स चायनीज यांचं. मैदानाच्या सर्व बाजूला आपण ते स्टॉल पाहताय, त्याचबरोबर त्यांचे बॅनर्स बघताय. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला चिंग्स चायनीजचा स्टॉल त्या ठिकाणी मात्र आता सुरू झालाय. काल 15 वर्षाखालील जे सर्व खेळाडू होते त्यांना सुद्धा गिफ्ट हॅम्पर्स दिले गेलेत चिंग्स चायनीजच्या वतीने. आय लव्ह देसी चायनीज. खूप खूप धन्यवाद आहेत. आणि प्रकाश बांदेकर यांनी जर झेल सोडला तर बाळाकडून 500चा बक्षीस आहे. एक वेगळी स्पर्धा. इथे कॅच पकडल्यावर बक्षीस मिळतात, इथे कॅच सोडल्यावर सुद्धा बक्षीस आहे. हे आपलं आयोजन आहे. हे एक मैत्रीपूर्ण क्रिकेट आहे. इथे बक्षीस कशावरही लागू शकतात. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. अथर्वने मात्र धावा खर्च केल्यात त्या 6. 6 ऑन दी बोर्ड. आणि आज आमच्या ओमेश्वरेश्वर क्रीडा मंडळ आयोजित सिमेंटचाळ प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्यासाठी मात्र गिरजा माता मित्र मंडळ डोंबिवली सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करेन. गिरजा माता मित्र मंडळ डोंबिवली आलेल्या सर्व प्रतिनिधींचं, सर्व सभासदांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं आज ओमेश्वरेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नुकतीच काही दिवसांपूर्वी डोंबिवली प्रीमियर लीग सुद्धा पार पडली. आणि भालचंद्र पाताडे यांनी जर कॅच पकडली तर अविनाशजी जाधव आणि विलासजी इतापे यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचं बक्षीस. आणि ओमकार मसूरकरने जर षटकार ठोकला तर अभिषेक परब यांच्याकडून सुद्धा 501 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे मला वाटतं हा एक षटकार जो आहे तो जवळपास 5000 रुपयांचा तरी असणार आहे.
बघा, 1 षटकार आणि 5,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आपल्याकडे. मिनार नाटळकर हलकासा लेग कटर पाहायला मिळतोय. अनुभवी गोलंदाजी आहे, कसलेले गोलंदाज आहेत. साई स्पोर्ट्स परळसाठी मात्र गेली कित्येक वर्ष खेळलेली आहेत आणि आज आपला अनुभव पणाला लावतायत. आपल्या टीमचा विजय. नक्कीच नाटळकर परिवार आज संपूर्ण सक्रिय आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर सिद्धेश नाटळकर यांची टीम सेमीफायनलला आहे. आयुष 11 मध्ये मिनार नाटळकर खेळतात, त्यांची टीम सेमीफायनलला आहे. आणि रुपेश नाटळकर यांचा सीसी एव्हेंजर हा संघ सुद्धा सेमीफायनलला आहे. यानंतर युवराज नाटळकर सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होतील का, याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. पाताडे परिवार सुद्धा तितकाच स्ट्रॉंगली या ठिकाणी मात्र या स्पर्धेमध्ये सक्रिय आहे. सचिन पाताडे, राजेंद्र पाताडे, भालचंद्र पाताडे असे अनेक पाताडे बंधू सुद्धा आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा मी रोशन पाताडे, सगळे पाताडे. यावेळेला मात्र एक स्लोअर वन यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं एखादा तरी 6 या इनिंग मध्ये बघायला मिळण्याची आम्हाला शक्यता दिसते, कारण इतके सारे पारितोषिक लागलेली आहेत, इतके सारी बक्षिसं लागलेली आहेत की खेळाडूंकडून. आणि आज व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय सचिव आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव, आपले सर्वांचे लाडके भाऊ वर्तात सन्माननीय सुधीर भाऊ साळवी यांचं व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. व्हेरी वॉर्म वेलकम भाऊ, आपलं सहर्ष सोनेरी स्वागत. आणि सोबतच युवा सेनेचे सन्माननीय पदाधिकारी मुकेश अरविंद कोळी, आपल्या परळ परिसरातील एक चांगले खेळाडू, एक चांगले क्रिकेटपटू म्हणून ज्यांची ओळख आहे असे मुकेश अरविंद कोळी, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि बॅट्समन बघा या ठिकाणी मात्र स्वतः आउट होण्याचा प्रयत्न करतायत, असं खूप क्वचित पाहायला मिळतं. मिनार नाटळकर मगाशी ज्या पद्धतीने रिटायर्ड आउट झाले आणि या वेळेला बघा बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये. संदीप गडेकर यांच्या माध्यमातून एकेरी धावेचा इशारा तिकडे कळवला जातोय. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 ओव्हरमध्ये. सोपं नाहीये या मैदानावरती, कारण षटकार फक्त समोरच्या बाजूला आहे. 0-1-0-0-1 असे 5 बॉल मात्र हाताळले गेलेत आतापर्यंत. आणि शेवटचा बॉल डिक्लेअर मध्ये, तो सुद्धा 1 रन. एकेरी धावेसोबत 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती आपल्याला या ओव्हर मधून एकूण 3 धावा आलेत आणि 9 धावांचा आकडा बघायला मिळतोय. ओम विश्वेश्वर क्रीडा मंडळ सिमेंटचाळ प्रीमियर लीग 2025 पर्व 12 आपण बघत आहात. एकाच इमारतीमधील, एकाच चाळीतील, एकाच कंपाऊंड मधले 120 खेळाडू, 8 संघ आणि प्रत्येक टीम मध्ये 15 असे एकूण 120 खेळाडू आज एकत्रित आणण्याचं काम करणारी ही स्पर्धा आहे. मैत्रीपूर्ण क्रिकेट आहे, एकोप्याची भावना जपणारे हे क्रिकेट आहे. एक आनंददायी वातावरण, एक उत्साहाचं वातावरण आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. मात्र या 2 दिवसांमध्ये मैदानाच्या बाहेर जरी तुम्ही किती जवळचे मित्र असलात, एकमेकांचे भाऊ असलात, तरी मैदानामध्ये मात्र कट्टर विरोधी आहात, प्रतिस्पर्धी आहात, हे तुम्हाला विसरून चालणार नाही. आणि दरम्यान मात्र हा झेल सुटलाय. कौस्तुभ खानविलकर आलेत ओव्हर नंबर 3 साठी. 44 धावांचा पाठलाग करायचा असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 9 आल्या. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा. स्टेप आउट झालेत. या वेळेला ऑन साइडला फटका सजवलाय आणि 1 बाउंड चेंडू सीमा पार. 2च धावा मात्र मिळतील. ऑन साइडला, ऑफ साइडला कुठेही फटके तुम्ही खेळलात, अगदी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये बॉल पाठवलात, MD कॉलेजमध्ये जरी बॉल पाठवलात तरी 2च धावा तुम्हाला मिळणार आहेत. इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरती सेंट्रल रेल्वेच्या मैदानात जरी बॉलला तुम्ही पाठवलात तरी 2 धावा मिळणार आहेत. फक्त समोर मात्र आपल्याला त्या ठिकाणी षटकार किंवा चौकार मिळू शकतो. अशी काहीशी रूपरेषा या मैदानाची. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा प्रयत्न, स्टंपिंग केली. पंचांचा निर्णय, यस, बॅटर आउट. यष्टीचेतून माघारी परतलेत. पहिला धक्का ओमकार मसूरकरच्या स्वरूपात. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्या व्यासपीठावरती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन्माननीय मानद सचिव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सचिव श्री सुधीर भाऊ साळवी यांचं मात्र शुभागमन. त्याचबरोबर आज
डोंबिवलीहून आमचा एक मित्रपरिवार म्हणजे गिरजामाता मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटच्या पंढरीमध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचं हे माहेरघर अर्थात परळ नगरी आणि या परळ नगरीच्या ऐतिहासिक अशा या भिवाजीराव नरे उद्यान म्हणजेच नरे पार्क मैदानावरती मात्र गेल्या 2 दिवसांपासून क्रिकेटचा हा कुंभमेळा आपण चालू असलेला पाहतोय. एकाच इमारतीमधल्या 8 संघांचा 120 खेळाडूंचा हा रंगारंग खेळ. क्रिकेटचा हा उत्सव आणि या वेळेला बघा फुल टॉस चेंडू होता, बॅटवर नाही घेता आला, बॉल सरळ जाऊन यष्ट्यांवरती आदळला आणि फलंदाज होतोय क्लीन बोल्ड त्रिफळाचीत. दुसऱ्या डावाचा खेळ आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र पूर्ण झालेला आहे. नाणेफेकीचा कौल जो आहे तो सीसी चॅम्पियन या संघाच्या बाजूने लागलेला, स्टार ऑफ सीसी माफ करा स्टार ऑफ सीसी या संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि युवा टायगर मात्र त्यांच्या विरोधात असणार आहे. युवराज नाटळकर त्यांच्या टीमचे नेतृत्व करतायत. स्टार ऑफ सीसी टॉस जिंकून मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण करतील. नेक्स्ट मॅच साठी मात्र तयारी करायची आपल्या दोन्ही टीमला ही सूचना आहे. लीग स्टेज मधली ही शेवटची मॅच असेल, त्यानंतर मात्र सेमीफायनल्स आणि फायनल्स कडे आपण वळणार आहोत. कॅन वी हॅव बॅटर नेम प्लीज? तुषार कारेकर. मगाशी किरण कारेकरने मात्र षटकार ठोकलाय. आज तुषार कारेकर काय करतील बघूया मैदानाच्या आतमध्ये. सीसी चॅम्पियन आणि आयुष 11 या दोन टीम मध्ये चालू असलेला हा सामना. हाकूट टप्प्याचा चेंडू या वेळेला मिडविकेट क्षेत्राकडे बॉल जातोय. थोडंसं मिसफिल्ड तिकडे झालेलं आपण बघतोय. एकेरी धावेने मात्र संघाच्या धावसंख्येचा आकडा नक्कीच पुढे सरकवतील. तुषार कारेकर आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय आणि धावसंख्येचा आकडा मात्र पुढे सरकतोय. तो जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती एका गडेच्या मोबदल्यात. 44चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. सध्या मात्र तिसऱ्या षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे 7 बॉल बाकी आहेत आणि 30 धावांची गरज. औपचारिकतेकडे वळणारी मॅच आपण बघतोय. आता प्रत्येक बॉलवर षटकार ठोकलं तरच तुम्ही ही मॅच जिंकू शकता. त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही विकल्प नाहीये, कोणता दुसरा पर्याय नाहीये, कोणता दुसरा ऑप्शन नाहीये. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. एक गडी बाद 15 धावा. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे कमीत कमी 5 षटकार. इथे 1 लागताना मुश्किल, पण इथे गरज आहे ती 5 षटकारांची. प्रयत्न मात्र करत राहावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं. 5 बॉल 29ची 6 बॉल 29ची गरज आहे. 5 षटकारांची गरज आहे. सारस सावंत गोलंदाजीसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. गिरजामाता मित्रमंडळ अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष डोंबिवली पश्चिम सिद्धेजी साळवी यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती या इनिंग नंतर केला जाईल. आणि नितेश सावंत यांच्याकडून मात्र 500 रुपयांचा पुरस्कार आहे. शुभम गोडदे याला जर त्यांनी षटकार ठोकला तर नितेश सावंत यांच्याकडून त्यांना 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. ऑनफिल्ड पंच म्हणून कामगिरी पाहतायत सध्या संदीप गडेकर आणि रुपेश नाटळकर. प्रमुख पंच म्हणून कामगिरी पाहतायत ते आपल्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू महेशजी मकवाणा आणि तुषारजी चिखले. स्टेप आउट झालेत आणि काय फिल्डिंग केली आहे बघा. चपळता बघा या खेळाडूंची. या वयामध्ये सुद्धा काय फिल्डिंग केली आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. सामना जो आहे तो फॉर्मॅलिटीकडे वळलाय. आयुष 11 आणि परळचा राजा वॉरियर्स या संघाने एकही मॅच या ठिकाणी मात्र हार पत्करलेली नाहीये. सगळ्याच्या सगळ्या मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. सर्वच्या सर्व सामन्यांवरती मात्र आपला विजय मिळवलाय. त्यामध्ये परळचा राजा वॉरियर्स आणि आयुष 11 या दोन संघांचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटतंय. यॉर्कर लेंथ बॉल होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. बॉल हाताला लागलाय, मिड ऑफ कडे जातोय. त्या ठिकाणी मात्र संघ मालक अजय चौधरी आपल्याला बघायला मिळत आहेत. एक मैत्रीपूर्ण क्रिकेटची भावना जपणारा हा आयोजनाचा एक भाग आपण पाहतोय सिमेंट साळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून.
आज अंतिम टप्प्याकडे ही स्पर्धा आता हळूहळू वळते आणि इथे मात्र यष्टीचित केलंय. मिनार नाटळकर आजही तितकेच चपळ, चतुर आणि चालाक आहेत. ॲज अ विकेट किपर, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ शाखा प्रमुख खूप चांगल्या भूमिका त्यांनी निभावल्यात. साई स्पोर्ट्ससाठी मात्र गेले कित्येक वर्ष मात्र खेळताना आपण त्यांना पाहिलं. आज मात्र आपल्या स्थानिक शिवसेने शाखेचे शाखा प्रमुख आहेत. कुणाल परब नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना सुद्धा सुरू आहे. जवळपास 123 धावांचा लीड होता मगाशी. आणि यानंतर सन्मान होणार आहे गिरिजामाता मित्रमंडळ अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष डोंबिवली पश्चिम, सन्माननीय सिद्धेजी साळवी यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. बरेच लांबचा प्रवास करून आज हे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहिले. ओ, यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल कानात शिट्टी वाजवून जातोय फलंदाजाच्या. लेग बाईटचा इशारा. लेग बाईट सोबत एक सिंगल आली आहे. औपचारिकता मॅच, मला वाटतं शेवटचा बॉल शिल्लक राहिला या डावाचा, या मॅचचा, या सामन्याचा, या इनिंगचा. आणि सगळ्यात लोएस्ट स्कोर आपण आतापर्यंत पाहिलाय तो म्हणजे 19 धावा चेस करत असताना बनतोय. तर हायेस्ट स्कोर आपण फर्स्ट इनिंग मध्ये पाहिला 43 धावा 4 ओव्हरच्या सामन्यांदरम्यान. शेवटचा बॉल डावखुरे हाताने मात्र फटका खेळलाय. आतापर्यंत सरळ बॅटने सुद्धा इतक्या लांब फटका खेळता आलेला नव्हता. तितका मोठा फटका मात्र डावखुरे हाताचे बॅटिंग करत असताना आलाय. आणि अशा पद्धतीने आयुष 11 तिन्हीच्या तिन्ही मॅचेस मात्र जिंकून सेमी फायनल मध्ये क्वालिफाय होते, दाखल होते उपांत्य फेरीमध्ये टीम आयुष 11.